मुलांनो काल आपण फर्स्ट इक्वेशन बघितलं होतं काय v u plus at. आज आपल्याला सेकंड इक्वेशन बघायचं. इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. काल आपण काय बघितलं होतं, कशामध्ये रिलेशन बघितलं होतं, तर व्हेलॉसिटी आणि टाइम मध्ये बघितलं होतं. आज आपल्याला डिस्प्लेसमेंट आणि टाइम मध्ये बघायचं. आणि ते कशावर बघायचे, त्याच ग्राफवर. आपला कालचा जो ग्राफ आहे का त्याच ग्राफवर. तर ग्राफची तुम्हाला y ऍक्सिस माहिती आहे, व्हेलॉसिटीची आहे, आणि x ऍक्सिस कशाची आहे, टाइमची आहे. आहे की नाही. तर व्हेलॉसिटी इनिशियल u आहे, फायनल v आहे. तर ओडी म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी आहे आणि ओसी म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी आहे. आहे की नाही. आणि ते आपल्याला याच्यावरून आपण ऍक्सिलरेशन काढलं होतं. तर ऍक्सिलरेशन काय मिळालं होतं आपल्याला, ऍक्सिलरेशन इज इक्वल टू सी. सीडी हे काय झालं, त्याच्यात ऍक्सिलरेशन मिळालं होतं बघा का. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या होत्या. तर सीडी इज इक्वल टू एटी, म्हणजे हा एवढाच पार्ट कोणता, सी पासून डी पर्यंतचा एटी आहे. कारण यू टू व्ही आहे ना, ऍक्सिलरेशन झालं म्हणजे ऍक्सिलरेशन काय आहे, एटी आहे. त्यानंतर आता सेकंड इक्वेशन्स मध्ये काय बघायचं आपल्याला, परत तेच एक्झाम्पल्स आहे. लेट अस सपोज that an object in uniform acceleration a and it has covered the distance. Yes, accelerations कसे युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म ऍक्सिलरेशन, कारण चेंज नाहीये, व्हेलॉसिटी मध्ये चेंज नाही. u to v एका स्पीडने चालले. स्ट्रेट लाईन ग्राफ इंडिकेट दॅट इट्स अ युनिफॉर्म ऍक्सिलरेशन और युनिफॉर्म व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे. तर आता एवढ्या ऍक्सिलरेशन्स मध्ये बॉडीचं डिस्टन्स कव्हर केलं ना. आता बॉडी इथं गेली बी पर्यंत, म्हणजे काय केलं तिने, डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स म्हणजे काय असतं आपलं, यस मीन्स म्हणजे डिस्प्लेसमेंट ऑर डिस्टन्स. दॅट इज द यस. विदिन टाइम टी, टाइम लागला त्याला टी, एवढ्या वेळात टी गेली. फ्रॉम द ग्राफ इन 1.9 the distance covered by the object during time t is given by the area of quadrangle. आता आपण ग्राफ वरून एरिया कसा काढतो. आता इथून बॉडी निघाली होती, डी हा तिचा ओरिजिन पॉइंट होता, इथून स्टार्ट झाली आहे की नाही. इथे इनिशियल व्हेलॉसिटी यू होती आणि नंतर ती बॉडी आफ्टर टाइम टी बी या पॉइंटला रीच झाली होती आणि तो फायनल व्हेलॉसिटीचा पॉइंट होता. आहे की नाही. दॅट्स अ फायनल व्हेलॉसिटी. After velocity v, it reaches to the distance that is b of the graph, and there is area is equal to s, or s is the area displacement that is equal to the quadrangle. कशाची इक्वल आहे, quadrangle. Quadrangle काय येतात बघा, a b आणि a b d o e असा एक quadrangle, trapezium ज्याला म्हणतो आपण. काय म्हणतो, trapezium. तर असा क्वाड्रँगल इथं डी ओ ई बी असा तयार झाला. हा डी ओ ई बी असा क्वाड्रँगल आपल्याला मिळाला. आणि हा क्वाड्रँगल म्हणजे एरिया आहे. डी ओ ई बी हा टोटल एरिया आहे. कशानं, त्या बॉडीनं किंवा कारनं कव्हर केलेला आहे. ग्राफ वरचा एरिया एवढा कव्हर केला बघा. आता हा एरिया म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे यस आहे. आणि परत कशातला आपल्याला टाइम, डिस्प्लेसमेंट आणि टाइम या दोन्हीचं रिलेशन दाखवायचंय. म्हणजे आपल्याला s इज इक्वल टू ut प्लस 1/2 at स्क्वेअर हे इक्वेशन ग्राफिकली प्रूव्ह करायचं. ग्राफिकली काय करायचं, प्रूव्ह करायचं किंवा ग्राफ वरून दाखवायचं, आणायचं, काढायचं आपल्याला. मग आता s म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि s म्हणजे डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट किती गेली त्या बॉडीनं किंवा व्हेकलनं, इक्वल टू द ट्रॅपेझियम ऑर क्वाड्रँगल DOEB. DOEB एवढी केली की नाही, म्हणजे s इज इक्वल टू एरिया क्वाड्रँगल DOEB. एवढा काय झाला, त्यांनी एरिया कव्हर केला, डिस्प्लेसमेंट केली. s इज इक्वल टू द एरिया. आता क्वाड्रँगल मध्ये काय काय आपल्याला बघा, क्वाड्रँगल मध्ये DOEA हा एक रेक्टँगल आहे का नाही. हा DOEA एक रेक्टँगल आहे आणि ट्रायंगल आहे कोणता,
DAB. DAB हा ट्रायंगल आहे. म्हणजे क्वाड्रँगल इज इक्वल टू that is rectangle DOEA and that is the triangle area of triangle that is DAB. असा दोन्हीचा मिळून टोटल एरिया. तर आपण ट्रापेझियम एरिया काढताना काय करत असतो? There is a sum of the area of rectangle and triangle is equal to the area of quadrangle. तर quadrangle चा एरिया आपल्याला काढायचा आहे. मग आता S is equal to रेक्टेंगल. रेक्टेंगल कोणता आहे आपला? DOEA आहे. तर DOEA एरिया ऑफ रेक्टेंगल इज इक्वल टू काय असतं? L into B. That is AE into OE. काय होईल? AE into OE. है की नाही? हा आपला रेक्टेंगलचा एरिया. AE into OE. लांबी गुणिले रुंदी. है की नाही? लेंथ into width. आणि ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय असतो? 1/2 into लेंथ into काय असेल? तर ही रुंदी आपण त्याला म्हणतो. लांबी गुणिले हाईट, उंची. तर इथं आता AB into D आहे आपला. मग आता 1/2 AB काय आहे? ही हाईट आणि DA that is the base. ओके, बेस into हाईट असतं आपला. 1/2 into बेस into हाईट. मग आता या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळाल्या. ते फॉर्म्युला आहेत. दोन्ही फॉर्म्युले इथं ठेवायचे. तर आता आपल्याला काय बघितलं आपण ग्राफिकली AE is equal to what? AE हा जो AE आहे ग्राफवरचा कोणता? AE is equal to काय? ही इनिशियल व्हेलॉसिटी आहे ना. म्हणजे A पासून E पर्यंत हा डिस्टन्स म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी दॅट इज u. म्हणजे AE is equal to u. त्यानंतर OE is equal to OE is equal to काय? x axis ला टाइम आहे ना. म्हणजे काय? t आहे. That is the t. तर ही व्हॅल्यू झाली OE is equal to that is t. Then OE is equal to DA. OE is equal to DA. मग OE जर t आहे तर DA सुद्धा काय? t होईल. इक्वल अगेन इक्वल पॅरलल साइड्स आहेत. Then AB is equal to what? 80. आता AB माहिती आहे तुम्हाला काय? A पासून B पर्यंत बॉडी गेली म्हणजे U to V हे डिस्टन्स हे वेलोसिटी चेंज झाली तर U to V. इट मीन्स AB is equal to कारण U to V that is the CD is equal to 80 आहे. आणि म्हणजे AB सुद्धा काय असेल? 80. So AB is equal to also 80. आणि AB is equal to 80 कशामुळे? तर AB is equal to C पॅरलल साइड्स. ठीक आहे. AB is equal to काय? CD आहे. म्हणून हे सुद्धा कसं आहे? AB is equal to 80 आहे. फ्रॉम इक्वेशन नंबर 1 आहे. मग आता आपल्याला काय सिद्ध करायचे? तर व्हॅल्यूज ठेवा. आता असे काय व्हॅल्यूज कशामध्ये ठेवायच्या? या फॉर्म्युलामध्ये ठेवायच्या. कोणत्या? S is equal to AE into OE plus 1/2 into AB into DA. आता बघा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवू. S is equal to AE means काय? U आहे प्लस into त्यानंतर काय आला? OE आहे. OE means काय? T आहे. So U into T. Then plus 1/2. आता AB is equal to what? 80 आहे. AB is equal to 80 आहे. त्यानंतर तर AB is equal to 80. तर D is equal to what? D is equal to काय आहे? DA. D is equal to सुद्धा काय? T आहे. कारण OE is equal to T. That is the parallel side. D is equal to also T. Means into T. Again, मग S is equal to U into T means UT plus 1/2 into 80 into T means 80 square. That is the equation number 3. It's the kinematic equation number 2 we have to prove, and that is the equation number 2 we got from that graph. Graph वरून आपल्याला हे मिळालं. व्यवस्थित बघा, समजून घ्या, रीडिंग करा, समजून घ्या आणि काही वाटलं तर मला परत WhatsApp वर विचारा. तर आता तिसरा आहे इक्वेशन डिस्क्राइबिंग द रिलेशन बिटवीन द डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी. So we have seen that बघा
We have seen that from the graph in figure 1.9 we can determine the distance covered by the object in time. t टाइम मध्ये आपल्याला ऑब्जेक्ट ने किती डिस्टन्स कव्हर केलं म्हणजे एरिया काढायचा. डिस्टन्स कव्हर करायचं म्हणजे ग्राफ वरचा एरिया असतो. ग्राफ वर काय करतो असतो आपण एरिया, जसा ट्रेनचा वेळ काढला होता 2 तासात 3 तासात, तसं आपल्याला इथे एरिया काढायचा आहे. आता इथे एरिया काय दाखवलेला आहे, DOEB हा ट्रॅपेझियम आहे की नाही. एरिया इज इक्वल टू DOEB आहे म्हणजे दॅट इज अ क्वाड्रँगल. सो DOEB is a trapezium and so we can use the formula for its area. Trapezium का formula काय आपला area S is equal to काय आपला S is equal to area trapezium, that is DOEB. Formula of trapezium is S is equal to 1 by 2 into sum of the length. L means काय इथं length आहे. Sum of the length of parallel side into distance between the parallel side. आता parallel side कोणते आहेत बघा. trapezium च्या parallel side DOEB हा ट्रॅपेझियम आहे. तर DO ला पॅरलल साइड कोणती आहे, B आहे की नाही. तर ही साइड प्लस ही साइड म्हणजे आपला DO ही साइड प्लस काय BE ही साइड, या दोन्ही साइडची काय बेरीज आहे की नाही एरिया. तर सम ऑफ द लेंथ ऑफ पॅरलल साइड इनटू डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड. आता या DO आणि B मध्ये डिस्टन्स काय आहे, OE आहे. डिस्टन्स OE आहे म्हणजे OE इनटू काय होईल ते OE होईल. मग आता S is equal to 1 by 2 into sum of the length of the parallel side म्हणजे काय OD plus B आहे आणि डिस्टन्स बिटवीन द पॅरलल साइड दॅट इज OE. फॉर द व्हॅल्यूज आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला ठेवल्या त्या फॉर्म्युला ह्याच्या ग्राफ नुसार आपण हे ठेवल्या साइड. आता यांच्या व्हॅल्यूज ठेवायच्या आपल्याला. आता OD मीन्स काय आपली OD मीन्स Q आहे आणि BE टोटल BE म्हणजे काय V आहे. ही V आहे म्हणजे ही सुद्धा V आहे. V इज इक्वल टू काय आहे V आहे आणि OE इज इक्वल टू T आहे. ह्या व्हॅल्यूज आहेत. मग ह्या व्हॅल्यूज पुट करा फॉर्म्युलामध्ये. आता S इज इक्वल टू OD मीन्स 1 by 2 into OD means Q plus V means B into that is OE is T. Question number 2. But आता acceleration ला आपल्याला रिवाइज करायचं. acceleration A is equal to काय असतं V minus U upon T. that is T is equal to काय होईल V minus U upon A. आहे ना इकडे घेतला तर V minus U upon A ही आपल्याला काय केलं आपण याला T ची व्हॅल्यू काढली. आता ही T ची व्हॅल्यू आपल्याला पुन्हा फॉर्म्युलामध्ये पुट अप करायची. बघा कुठे इथे ठेवायची T ची व्हॅल्यू. S is equal to 1 by 2 into U plus V into T च्या जागी T ची व्हॅल्यू ठेवली that is B minus U upon A. then S is equal to मग आता 1 by 2 आहे ना आपला 1 by 2 आहे म्हणजे 2 आहे A means 1 by 2 A into आता फक्त काय केलं आपण V इकडे आणलं V plus U दाखवलं into that is V minus U. then S is equal to काय होईल मग V into V square, U into U means U square upon 2A. Then 2A into S, that is 2AS is equal to V square minus U square. Then आता हे minus U square आहे तर 2AS plus याला इकडे आणलं काय झालं प्लस झालं that is 2AS is plus U square is equal to V square. मैं याला सरळ लिहिलं that is V square is equal to U square plus 2AS. It's a third kinematical equation which is proved from the graph. तो ग्राफ वरून हे सुद्धा काय केलं आपण प्रूव्ह केलं. अशा पद्धतीने आपण तिन्ही इक्वेशन्स बघितले ग्राफिकल मेथड्स.